friends, good evening. So in last lecture, we have studied damped vibration and forced vibration. तर या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज द व्हायब्रेशन ट्रान्समिसिबिलिटी. व्हायब्रेशन ट्रान्समिसिबिलिटीच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये बघितला तर तिथं तुम्हाला व्हायब्रेशन ड्यू टू अनबॅलन्स्ड सपोर्ट वगैरे बघायला मिळेल. तर त्याच्यावरूनच आपल्याला ही व्हायब्रेशन ट्रान्समिसिबिलिटी डिटरमाइन करायची आहे. ठीक आहे. मी त्यासाठी काय करणार आहे की व्हायब्रेशन ट्रान्समिसिबिलिटीच्या अगोदर की व्हायब्रेशन ट्रान्समिटेड ड्यू टू सपोर्टमुळे कसे व्हायब्रेशन ट्रान्समिट झाले ते पहिल्यांदा इथे दाखवले. ठीक आहे. आणि ही जी फिगर आहे, ही जी फिगर ड्रॉ केली आहे, ही म्हणजेच काय अनबॅलन्स्ड फोर्स जनरेट झाला, त्याच्यामुळे तुमची व्हायब्रेटिंग सिस्टीम काय झाली, व्हायब्रेट झाली. मग दोन केसेस आहेत. एक तर तुमच्या सिस्टीमचं व्हायब्रेशन त्या सपोर्टमध्ये ट्रान्समिट होईल, किंवा सपोर्ट ऑलरेडी व्हायब्रेट होत असेल तर त्याचं व्हायब्रेशन तुमच्या सिस्टीममध्ये ट्रान्समिट होईल. त्यासाठी मी एक सिस्टीम कन्सिडर केली, स्प्रिंग मास डॅम्परची. स्प्रिंग आहे, डॅम्पर आणि मास. ही एक मेकॅनिकल सिस्टीम आहे. हे त्याच्या 3 बेसिक प्रॉपर्टी आहेत, त्यावरून आपण रिप्रेझेंट करतोय. ही तुमची सिस्टीम आहे, ही या सपोर्ट वरती ठेवलेली आहे. ओके. आता काय व्हायला लागले, आपण असं कन्सिडर करू की सपोर्ट हा व्हायब्रेट वाला आहे आणि त्या सपोर्टचे व्हायब्रेशन आपल्या मेकॅनिकल सिस्टीम मध्ये ट्रान्समिट व्हायला लागले. मग जर अशी केस असेल तर सपोर्ट व्हायब्रेट व्हायला लागला, याचा अर्थ त्याची काय तर डिस्प्लेसमेंट असणार. तर सपोर्टची डिस्प्लेसमेंट मी कन्सिडर केली वाय. तसंच तुमची जी मेकॅनिकल सिस्टीम आहे ही या सपोर्टच्या व्हायब्रेशनमुळे व्हायब्रेट होणार आणि याची मी डिस्प्लेसमेंट कन्सिडर केली एक्स. म्हणजे सपोर्ट हा वाय एवढ्या डिस्प्लेसमेंटनं व्हायब्रेट व्हायला आहे. तर तुमची डिस्प्लेसमेंट सपोर्ट तुमच्या मेकॅनिकल सिस्टीमची जी काही डिस्प्लेसमेंट आहे व्हायब्रेशनची ती आहे एक्स. आता आपण व्हायब्रेशन हे काय कन्सिडर करतो, एसएचएम ने व्हायला लागले. एसएचएम ने व्हायला लागले म्हणजे मला एसएचएमचं इक्वेशन कन्सिडर करायला पाहिजे. सो इथे एक्स इज इक्वल टू कॅपिटल एक्स साइन ओमेगा टी आणि वाय इज इक्वल टू केलेला कॅपिटल वाय साइन ओमेगा टी. आता हा कॅपिटल वाय म्हणजे काय, सपोर्टची अँप्लिट्यूड. कॅपिटल एक्स म्हणजे काय, तुमच्या मेकॅनिकल सिस्टीमची अँप्लिट्यूड. म्हणजे आता माझ्याकडे माझ्या केसमध्ये मी असे कन्सिडर करतोय की सपोर्ट कडून व्हायब्रेशन या मेकॅनिकल सिस्टीमला चालले. काही वेळेला असं पण होते की मेकॅनिकल सिस्टीम व्हायब्रेट होत असते आणि त्याचे व्हायब्रेशन सपोर्टला ट्रान्समिट होतात. ठीक आहे. मग या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे की ह्या दोन ज्या अँप्लिट्यूड जनरेट होत आहेत, म्हणजे याच्यामुळे हा व्हायब्रेट होते किंवा याच्यामुळे हा व्हायब्रेट होते, या अँप्लिट्यूडचा रेशो काय येतो हे आपल्याला इथं डिटरमाइन करायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ट्रान्समिसिबिलिटी पण बघायची आहे. ओके. मग मी याच्यासाठी काय केलं, याची एफबीडी ड्रॉ केली, मासची. ही मासची एफबीडी आहे बघा. ठीक आहे. आता स्प्रिंग आणि डॅम्पर हे दोन स्प्रिंग डॅम्पर काय करणार, या मासच्या डिस्प्लेसमेंटला अपोज करणार. ठीक आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट अपवर्ड आहे तर ह्या दोघांचे फोर्सेस डाऊनवर्ड येणार. इथं डाऊनवर्ड फोर्स दाखवली. पण डाऊनवर्ड फोर्स दाखवताना बघा, स्प्रिंगच्या या एंडची डिस्प्लेसमेंट एक्स आहे, म्हणजे या मासची डिस्प्लेसमेंट एक्स आहे आणि सपोर्टची डिस्प्लेसमेंट वाय आहे. म्हणजे स्प्रिंगच्या दोन्ही एंडला डिस्प्लेसमेंट आहे. तसंच डॅम्परच्या दोन्ही एंडला डिस्प्लेसमेंट आहे. आता दोन्ही एंडला डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, त्यातली इफेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट घ्यायला पाहिजे. समजा एक्स जास्त आहे, वाय कमी आहे असं म्हणूया आपण. तर मग काय येणार बघा, स्प्रिंगची डिस्प्लेसमेंट काय येणार, एक्स मायनस वाय. तर डॅम्परची डिस्प्लेसमेंट काय येणार, एक्स मायनस वाय. सो मी आता याचं इक्वेशन काय लिहिलंय बघा. सो अपोजिंग फोर्स ऑफ स्प्रिंगचा के इंटू एक्स यायला पाहिजे, पण इथं डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे एक्स मायनस वाय. तसं इथं सी इंटू एक्स डॉट यायला पाहिजे, पण मला इथं व्हेलॉसिटी पाहिजे म्हणजे एक्स डॉट मायनस वाय डॉट. ठीक आहे. कारण की याची इफेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट ही एक्स मायनस वाय आहे, याची इफेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट ही एक्स मायनस वाय. सो इथे एक्स मायनस वाय, एक्स डॉट मायनस वाय डॉट. आता डिस्प्लेसमेंट अपवर्ड व्हायला लागले म्हणजे इनर्शिया फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होणार, बरोबर. म्हणून इथं आपल्याला इनर्शिया फोर्स. ठीक आहे. इनर्शिया फोर्स आणि इनर्शिया फोर्स हा काय असतोय, एम ए. एफ इज इक्वल टू एम ए, बरोबर आहे. म्हणजे एम एक्स डबल डॉट. पण मास ची जी डिस्प्लेसमेंट आहे एक्स ही एकच असते, मासला दोन डिस्प्लेसमेंट असू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे इथं एम एक्स डबल डॉट आलाय. ओके. इनर्शिया फोर्स. आता या इक्विलिब्रियम कंडिशन साठी आपण काय करायचं, इथे सगळे वाय डायरेक्शनचे फोर्सेस आहेत, सगळ्यांची बेरीज इक्वल टू किती यायला पाहिजे, 0. सो एम एक्स डबल डॉट प्लस सी एक्स डॉट मायनस वाय डॉट प्लस के एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0. आता काय केलं, सी ना आता मल्टिप्लाय करा. सो सी इंटू एक्स डॉट मायनस सी इंटू वाय डॉट प्लस के इंटू एक्स मायनस के इंटू वाय इज इक्वल टू 0. आता आपलं रेग्युलर इक्वेशन जे असायचं म्हणजे डॅम्पिंगचं किंवा फोर्स व्हायब्रेशनचं, त्याच्यामध्ये आपण काय असायचं, एम एक्स डबल डॉट असायचा, सी एक्स डॉट असायचा प्लस के एक्स असायचा. ह्या 3 टर्म सोडून ह्या ज्या 2 टर्म राहिल्या त्या 2 टर्म मी तिकडे ट्रान्सफर करतो, मायनसच्या टर्म तिकडे ट्रान्सफर केल्या. सो सी वाय डॉट आणि मायनस के वाय इकडे ट्रान्सफर झाला. आता इथं आल्यानंतर बघा वाय काय बघा, कॅपिटल वाय साइन ओमेगा टी, बरोबर. मग जर तुम्ही वाय डॉट कॅल्क्युलेट केला, वाय डॉट म्हणजे डिफरन्शिएट करा, हा काय येणार वाय
साईनच्या ऐवजी येणार कॉस ओमेगा टी आणि ओमेगा टीचं डिफरन्स येणार ओमेगा. सो वाय ओमेगा कॉस ओमेगा टी. पुन्हा तुम्ही कॉसला साईन मध्ये कन्वर्ट करा, तर त्या किमती पुट केल्या तर तुम्हाला जे आन्सर मिळते ते असं आहे, कॅपिटल वाय रूट के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. आता हे जे इक्वेशन आले, हे इक्वेशन जर तुम्ही फोर्स्ड व्हायब्रेशनचं डिफरन्शियल इक्वेशन कन्सिडर केला, फोर्स्ड व्हायब्रेशनचं ते असं आहे बघा. फोर्स्ड व्हायब्रेशन कडे जातो, जरा हे 2 मिनिटं लेफ्ट करूया, इथे जाऊया. एम एक्स डबल डॉट प्लस सी एक्स डॉट प्लस के एक्स इज इक्वल टू एफ नॉट साइन ओमेगा टी. हे फोर्स्ड व्हायब्रेशनचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, आणि हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे काय आहे, एका मेकॅनिकल सिस्टीम मधनं सपोर्टला किंवा सपोर्ट मधनं मेकॅनिकल सिस्टीमला जे व्हायब्रेशन ट्रान्समिट व्हायला लागल्यात त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आलं. आता हे जर दोन तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन जर बघितले तर तुमच्या एक लक्षात येईल की सगळे लेफ्ट साइड सेम आहे, इथं साईन आहे, इथं साईन आहे, इथं ओमेगा डे फक्त इथं अँगल आपण फेज डिफरन्स वेगळा घेतलेला म्हणून आलाय. इथं एफ नॉट आहे आणि इथं बघा ही किंमत आहे. म्हणजेच काय की फोर्स्ड व्हायब्रेशनच्या सोल्युशन मध्ये एफ नॉट ला जर तुम्ही वाय रूट के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर न रिप्लेस केलं तर तुम्हाला बघा काय मिळणार आहे, तुमचं आन्सर मिळणार आहे. त्यामुळे आता हे काय सॉल्व्ह करत बसायचं नाही, फोर्स्ड व्हायब्रेशनचं जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन डायरेक्ट कन्सिडर करायचं. आता हा डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे फोर्स्ड व्हायब्रेशनचं सोल्युशन आपण काय कन्सिडर करतोय, एक्सपी प्लस एक्ससी. एक्ससी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस एक्सपी म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे काय असते बघा, की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे जे काही डॅम्प्ड व्हायब्रेशन आहे, ज्यावेळेला ही एफ नॉट ची किंमत 0 असते त्यावेळेचं सोल्युशन, आणि ज्या वेळेला एफ नॉट असतो त्यावेळेचं सोल्युशन म्हणजे एक्सपी. म्हणून आपण कन्सिडर करतो की दोन फोर्सच्या मध्ये तिथं काय असणार, ट्रान्झिएंट रिस्पॉन्स म्हणजे अँप्लिट्यूड कमी व्हायला पाहिजे. म्हणून आपण एक्स इज इक्वल टू काय घेतो, स्टेडी स्टेट प्लस ट्रान्झिएंट, स्टेडी स्टेट प्लस ट्रान्झिएंट. पण ट्रान्झिएंटचं ऑलरेडी म्हणजे डॅमचं व्हायब्रेशन आहे, हे आपल्याला माहित आहे डॅमचं, तेव्हा मी ह्याच्याबद्दल काय बोलत नाही, मी एक्सपी बद्दल बोलतो म्हणजे स्टेडी स्टेट बद्दल. सो एक्सपी इज इक्वल टू आपण सोल्युशन कन्सिडर करतो एक्स साइन ओमेगा टी मायनस फाय, पण इथं अल्फा पण आलाय म्हणून हा मायनस अल्फा आलाय. ओके, मग एक्स ह्यातला एक्स जो असतो एक्स त्याचं सोल्युशन काय असतं, एफ नॉट बाय के रूट 1 मायनस ओमेगा बाय ओमेगा एनचा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 झिटा ओमेगा बाय ओमेगा एनचा स्क्वेअर. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार करायला गेला या सोल्युशन मध्ये तर इथं एफ नॉट आहे, या एफ नॉटला काय करायचं बघा, ह्या एफ नॉटला कशाने रिप्लेस करायचं, वाय रूट के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर हे रिप्लेस केलं की तुम्हाला एक्स मिळतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या सोल्युशन मधली एक्सची किंमत मिळते. तसंच तुम्ही फायची पण किंमत शोधू शकताय. ठीक आहे, आता मी हे सगळं सांगण्यासाठी मी काय करतोय, एक स्क्रीन शेअर करतोय आणि त्या शेअर केलेल्या स्क्रीनवरून आपण थोडंसं पुढं काही कन्क्लुजन बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला ग्राफ वगैरे बघायला मिळते. ठीक आहे, तर तुम्हाला इथं फोर्स व्हायब्रेशन ड्यू टू एक्साइटेशन सपोर्ट, ठीक आहे, हे तुम्हाला बघायला मिळत असेल. जो इथं फोर्स व्हायब्रेशन आहे ड्यू टू एक्साइटेशन सपोर्ट, त्याच्यावरून आपण ट्रान्समिसिबिलिटी बघणार. तेच फिगर ड्रॉ केल्या बघा, मास स्प्रिंग डॅम्पर हा तुमचं बाण सपोर्ट आहे, सपोर्टची डिस्प्लेसमेंट वाय आहे, असे डिस्प्लेसमेंट एक्स आहे. त्यानंतर इनर्शिया फोर्स दाखवला, ही एफबीडी दाखवल्या, जे मगाशी दाखवलं तीच, त्याच्यावरून त्यांनी इक्वेशन दिलं, इक्वेशन एम एक्स डबल डॉट प्लस सी एक्स डॉट मायनस वाय डॉट प्लस के एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0. सी नाथ मल्टिप्लाय केलं, के नाथ मल्टिप्लाय केलं, मायनसच्या टर्म इकडे ट्रान्सफर केल्या, वाय ची किंमत टाकली, वाय डॉट ची किंमत टाकली इन टर्म्स ऑफ कॉस आहे बघा. मॉडिफाय करत गेलं तुम्हाला फायनल आन्सर हे मिळाला. हेच लिहिलं होतं मी, mx डबल डॉट प्लस सी एक्स डॉट प्लस के एक्स इज इक्वल टू वाय रूट के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आता हे जर तुम्ही कम्पेअर केला तर हे काय आहे, ऑलमोस्ट पोस्ट व्हायब्रेशनचा म्हणजे याचं सोल्युशन जे आहे ते पोस्ट व्हायब्रेशन प्रमाणे आलं पाहिजे. म्हणजे एफ नॉट ला तुम्ही कशाने रिप्लेस करायला पाहिजे, वाय रूट के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ने रिप्लेस करायला पाहिजे असं लिहिलंय. ओके, सो एक्स इज इक्वल टू काय असते, एक्ससी प्लस एक्सपी. त्यातलं एक्ससीचं सोल्युशन हे म्हणजे तुमचं कशाचं सोल्युशन आहे, डॅम्प्ड व्हायब्रेशनचं, आणि एक्सपीचं सोल्युशन एक्स साइन ओमेगा टी मायनस फाय प्लस अल्फा. आता याच्यामध्ये एक्सपी हा एक्स शोधायचा आहे, मग एक्स शोधण्यासाठी बघा इथे एफ नॉट ला फक्त वाय रूट के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ने रिप्लेस केले. आता काय केलं पुढं, हा के या ब्रॅकेट मध्ये टाका, के या ब्रॅकेट मध्ये, सो आतमध्ये जाताना रूट मध्ये जाताना तो स्क्वेअर होऊन जाईल. सो के स्क्वेअर डिवाइड बाय के स्क्वेअर म्हणजे 1 आला, सी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय के स्क्वेअर. हे बघा आपण ज्या वेळेला झिटा आणि ओमेगा सॉरी सी आणि सी पहिल्यांदा ज्यावेळेला बैलेला आपण डॅम्प्ड व्हायब्रेशन तिथून आणले, सी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बाय के स्क्वेअर इज इक्वल टू 2 झिटा ओमेगा बाय ओमेगा एन त्याचा स्क्वेअर. ओके, आता हा वाय काय करा तिकडे ट्रान्समिट करा,
हा वाय तिकडे ट्रान्सफर केला तर काय होणार एक्स डिवाइड बाय वाय इज इक्वल टू वाय इकडे गेला √1 + 2 zeta ओमेगा बाय ओमेगा यांचा स्क्वेअर √1 - ओमेगा बाय ओमेगा यांचा स्क्वेअर चा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 zeta ओमेगा बाय ओमेगा यांचा स्क्वेअर. आता याचा अर्थ काय हे एक्स एक्स म्हणजे तुम्हाला जर आता आपण फिगर जर आठवत असेल तर तुमची मेकॅनिकल सिस्टीम जी आहे त्याचे व्हायब्रेशनचे अँप्लिट्यूड आहे वाय वाय म्हणजे काय सपोर्टच्या व्हायब्रेशनचे अँप्लिट्यूड आहे. आता इथं तुम्ही असं कन्सिडर केलं की सपोर्ट व्हायब्रेट व्हायला लागलाय सपोर्ट व्हायब्रेट व्हायला लागलाय याचा अर्थ काय की व्हायब्रेशन इनिशियली सपोर्ट मध्ये आणि ते ट्रान्समिट कोणामध्ये झाले तुमच्या सिस्टीम मध्ये म्हणजे एक्स म्हणजे व्हायब्रेशन ट्रान्समिटेड चे अँप्लिट्यूड वाय म्हणजे इनिशियल जे काही व्हायब्रेशन आहेत त्याचे अँप्लिट्यूड म्हणजे मशीनच्या अँप्लिट्यूड डिवाइड बाय सपोर्टचे अँप्लिट्यूड इज इक्वल टू हा रूट आणि हा रूट ठीक आहे डिवाइड बाय. आता याच्यावरून मी 2-3 कन्क्लुजन सांगतोय ते एकदम इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावरती 100% एखादा मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा पेपर मध्ये विचारला जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे काय कन्क्लुजन सांग या रूट मध्ये बघा पहिली टर्म 1 आहे प्लस 2 झिटा ओमेगा बाय ओमेगा याचा स्क्वेअर आहे. इथं खालचा जर डिनॉमिनेटर बघितला तर तुमच्या एक लक्षात येईल बघा 2 झिटा ओमेगा बाय ओमेगा स्क्वेअर इथं आहे हा प्लस पण आहे इथं 1 आहे इथं 1 नाही आहे म्हणजे ही टर्म 1 करायची आहे. जर मी 1 केली तर काय होईल न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम होतील आणि एकमेकाला कॅन्सल होतील. हे कॅन्सल करायचे असतील तर हा 1 पाहिजे. आता हा 1 कसा करायचा बघा ओमेगा बाय ओमेगा यांची व्हॅल्यू √2 कन्सिडर करा ओमेगा बाय ओमेगा यांची व्हॅल्यू √2 कन्सिडर करा. सो हे झालं √2 चा स्क्वेअर म्हणजे हे झालं 2 ठीक आहे म्हणजे ही टोटल टर्म आली 2 1 - 2 म्हणजे हा ब्रॅकेट झाला -1 1 - 2 म्हणजे हा झाला ब्रॅकेट झाला -1 म्हणजे -1 चा इथं बघा स्क्वेअर आहे -1 चा स्क्वेअर म्हणजे झाला +1 म्हणजे हा ब्रॅकेट झाला +1 म्हणजे हा ब्रॅकेट +1 जर करायचा असेल तर ओमेगा बाय ओमेगा यांची किंमत किती असायला पाहिजे √2 असायला पाहिजे. म्हणजे हा +1 जर झाला तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम झाले म्हणजे x डिवाइड बाय y इज इक्वल टू किती आला 1 म्हणजे x इज इक्वल टू y आला म्हणजे जेवढ्या काही अँप्लिट्यूड असेल व्हायब्रेशनची सपोर्टची तेवढीच अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन कोणाची असणार तुमच्या सिस्टीमची ते तेवढे ट्रान्समिट झालं. ओके मग हे सेम येण्यासाठी हा रेशो किती असायला पाहिजे √2 असायला पाहिजे त्यावेळी ते सेम येणार. ठीक आहे मग इथे कन्क्लुजन आहे 3 नंबरचं व्हेन ओमेगा बाय ओमेगा n इज √2 म्हणजे ही किंमत ज्यावेळी √2 असेल त्यावेळेला ऍट दॅट टाइम ओमेगा बाय ओमेगा n √2 ज्या वेळेला असेल त्यावेळेला x डिवाइड बाय 1 हा किती असतो 1 आणि त्यावेळेला झिटाची किंमत कितीही असू दे त्याचा काहीही इफेक्ट होत नाही. इथे म्हणजे काय फॉर ऑल द व्हॅल्यूज ऑफ झिटा कितीही असू दे झिटा तेव्हा रेशो हा नेहमी 1च राहणार. ठीक आहे अजून एक 2 कन्क्लुजन दिले ते कन्क्लुजन सांगतो. असं इमॅजिन करा की ओमेगाची व्हॅल्यू ही ओमेगा n पेक्षा एकदमच कमी आहे एकदमच कमी जी एकदम स्मॉल व्हॅल्यू आहे ही एकदम लार्ज व्हॅल्यू आहे स्मॉल व्हॅल्यू एकदम लार्ज व्हॅल्यू या दोघांचा जर रेशो घेतला तर तो ऑलमोस्ट टेन्स टू किती येणार 0 म्हणजे 1 - 0 जे 1 आला म्हणजे त्या केसमध्ये सुद्धा ज्या वेळेला ओमेगा हा ओमेगा n पेक्षा एकदमच लहान असतो त्या केसमध्ये सुद्धा x डिवाइड बाय y हा ऑलमोस्ट इक्वल टू 1 ऑलमोस्ट इक्वल टू 1. तसंच उलट जर ओमेगा n ची किंमत या ओमेगा n ची किंमत जर जर ही ओमेगा पेक्षा एकदमच लहान असेल एकदमच लहान म्हणजे ओमेगा एकदम लार्ज आहे ओमेगा n एकदमच लहान आहे त्यामुळे ही ज्या वेळेला किंमत एकदमच लार्ज होते ओमेगाची किंमत त्यावेळेला x डिवाइड बाय y हा ऑलमोस्ट काय होतो 0 होतो. त्याला आपण म्हणतो मास इज स्टेशनरी ऍट हाय फ्रिक्वेन्सी मास इज स्टेशनरी ऍट हाय फ्रिक्वेन्सी. तर हेच कन्क्लुजन तुम्हाला फेज अँगलला पण देता येतील म्हणजे tan अल्फा इज इक्वल टू टर्म काढली अल्फाची किंमत काढली पाय तर ऑलरेडी आपल्याला माहित होता 2 झिटा ओमेगा बाय ओमेगा n 1 - ओमेगा बाय ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे आता काही वेळेला काय होईल की फायची किंमत पण तुम्हाला एखाद्या पेपरला विचारू शकतात की फेज अँगल किती असेल 180 60 90 किती असेल त्या वेळेला ठीक ते आपण नंतर घेऊया. आता व्हायब्रेशन आयसोलेशन तर मग काय कुठली पण व्हायब्रेटिंग सिस्टीम जर असेल व्हायब्रेटिंग सिस्टीम आणि त्या व्हायब्रेटिंग सिस्टीमचं सपोर्टला व्हायब्रेशन ट्रान्सफर असेल किंवा सपोर्टच्या सिस्टीमला व्हायब्रेशन ट्रान्सफर असेल तर ते होऊन चालणार नाही. आता आपण x डिवाइड बाय y तोच रेशो बघितलेला की मेकॅनिकल सिस्टीमचं व्हायब्रेशन आणि सपोर्टचं व्हायब्रेशन आपण कन्सिडर केलं की सपोर्ट कडून तुमच्या मेकॅनिकल सिस्टीमला काय म्हणजे डिस्प्लेसमेंट काय किंवा फोर्स काय करायला ट्रान्समिट व्हायला असं कन्सिडर केलं. पण आता हे ऍक्च्युअल कंडिशन मध्ये हे व्हायब्रेशन ट्रान्सफर व्हायला नाही पाहिजे
व्हायब्रेशन ट्रान्समिट जर करून द्यायचे नसेल तर तुम्ही भरपूर वेळेला इंडस्ट्रीमध्ये वगैरे गेल्यानंतर असं बघितलं असेल की व्हायब्रेशन ट्रान्समिट होऊ नये म्हणून काय करतात की मेकॅनिकल सिस्टीम आणि सपोर्ट यांच्यामध्ये एखादा फ्लेक्झिबल इलेमेंट काय करतात इन्सर्ट करतात की ज्या फ्लेक्झिबल इलेमेंटची काय डॅम्पिंग कॅपॅसिटी हायर असायला पाहिजे म्हणजे त्यानं स्वतः काय व्हायब्रेशन हे डॅम्प व्हायला पाहिजे. मग त्यासाठी व्हायब्रेशन आयसोलेशन मध्ये आपण काय करतो आयसोलेटिंग इलेमेंट्स यूज करतो. जे आयसोलेटिंग एलिमेंट्स काय करतील तिथले व्हायब्रेशन काय करतील ऍब्सॉर्ब करतील. ठीक आहे. मग व्हायब्रेशन आयसोलेटर्स मध्ये आपण बेसिकली 4 एलिमेंट्स यूज करतो. एक म्हणजे रबर, दुसरा फेल्ट, तिसरा म्हणजे कॉर्क आणि चौथा म्हणजे मेटॅलिक स्प्रिंग्स. तुम्हाला भरपूर वेळा रबर आणि मेटॅलिक स्प्रिंग्स बघायला मिळतील. रबर हा फ्लेक्झिबल एलिमेंट आहे, तो काय करतो आपोआप व्हायब्रेशन डॅम्प करतो. मेटॅलिक स्प्रिंग्स म्हणजे काय होते ज्या वेळेला एखादी सिस्टीम व्हायब्रेट चालू होते त्यावेळेला त्याची व्हायब्रेशनल एनर्जी स्प्रिंग ऍब्सॉर्ब करते. ऍब्सॉर्ब केल्यामुळे व्हायब्रेशन डॅम्प होतात. ओके. आणि कॉर्क आणि फेल्ट हे असे दोन मटेरियल आहेत की जे मटेरियल अंडर कॉम्प्रेसिव्ह लोड हे फ्लेक्झिबल म्हणतात. अंडर कॉम्प्रेसिव्ह लोड फ्लेक्झिबल म्हणतात. म्हणून कॉर्क, फेल्ट, रबर आणि मेटॅलिक स्प्रिंग्स हे व्हायब्रेशन आयसोलेटर्स आपण यूज करतो. म्हणजे व्हायब्रेशन ट्रान्समिटेबिलिटी. आता जो तुम्ही x डिवाइड बाय y चा जो रेशो बघितला √1 प्लस तोच रेशो म्हणजे फोर्स ट्रान्समिसिबिलिटी असते. आता फोर्स ट्रान्समिसिबिलिटी म्हणजे काय? एखादी सिस्टीम व्हायब्रेट व्हायला तर त्याचं व्हायब्रेशन दुसऱ्या सिस्टीम मध्ये ट्रान्समिट होणे म्हणजे एक तर डिस्प्लेसमेंट ट्रान्समिट होईल किंवा एक तर फोर्स ट्रान्समिट होईल. मग जो फोर्स ट्रान्समिट झाला त्याला म्हणतो आपण फोर्स ट्रान्समिसिबिलिटी आणि जिथे डिस्प्लेसमेंट ट्रान्समिट झाले त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट ट्रान्समिसिबिलिटी. हा फोर्स ट्रान्समिसिबिलिटी हा डिनोट करतात टी ने, सफिक्सला आर असतो म्हणजे ट्रान्समिसिबिलिटी. तर टी जो आहे तो त्याचा काय डेफिनेशन आहे बघा की फोर्स ट्रान्समिसिबिलिटी इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ हे रेशो आहे कोणाचा फोर्स ट्रान्समिटेड म्हणजे त्या सिस्टीमला ट्रान्समिट झालेला फोर्स Ft डिवाइड बाय फोर्स इम्पोज्ड ऑन द सिस्टीम म्हणजे त्या सिस्टीम वरती असलेला फोर्स म्हणजे ट्रान्समिटेड फोर्स डिवाइड बाय त्या सिस्टीम वरती असलेला फोर्स जिसका असते फोर्स ट्रान्समिसिबिलिटी. जसं x बाय y, x म्हणजे आपण ट्रान्समिट केलेली डिस्प्लेसमेंट होती, y म्हणजे त्या व्हायब्रेटिंग सिस्टीमची डिस्प्लेसमेंट होती ते म्हणजे ट्रान्समिट झाले. सेम इथं फोर्स ट्रान्समिटेड डिवाइड बाय f म्हणजे ट्रान्समिसिबिलिटी. पण ट्रान्समिसिबिलिटीचं जर पुन्हा तुम्ही इक्वेशन जर सॉल्व्ह करायला गेला तर पुन्हा ते इक्वेशन जे आहे ते सेम आपण जे मगाशी बघितलं तेच येते. ट्रान्समिसिबिलिटी Ft डिवाइड बाय f0 इज इक्वल टू 1 प्लस 2 zeta ओमेगा बाय ओमेगा इन द स्क्वेअर डिवाइड बाय √1 मायनस ओमेगा बाय ओमेगा इन द स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 zeta ओमेगा बाय ओमेगा. हे जर कंपेअर केला तर x डिवाइड बाय y चा हाच रेशो होता आणि त्यावेळेला तुम्हाला मी कन्क्लुजन सांगितलं त्यावेळेला ओमेगा बाय ओमेगा इन √2 असतो त्यावेळेला हा ब्रॅकेट 1 होतो म्हणजे हे कॅन्सल होतं. त्यावेळेला Ft डिवाइड बाय f0 इज इक्वल टू किती येणार 1 म्हणजे तेच इथे अप्लाय होणार ज्या वेळेला ओमेगा बाय ओमेगा n हा √2 असेल त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी किती असते 1 असते. ट्रान्समिसिबिलिटी किती आहे 1 आहे. ठीक आहे. हीच ट्रान्समिसिबिलिटी आहे. आणि त्याच्यानंतर हा त्याचा काय दिला फेज अँगल दिला. आता ह्याच्यानंतर मी एक ग्राफ दाखवणार आहे ट्रान्समिसिबिलिटी वर्सेस फ्रिक्वेन्सी रेशो. ठीक आहे. हा ग्राफ बघा. या बाजूला ट्रान्समिसिबिलिटी दाखवल्या आणि या बाजूला फ्रिक्वेन्सी रेशो दाखवलाय. फ्रिक्वेन्सी रेशो म्हणजे ओमेगा बाय ओमेगा n. ठीक आहे. आणि हा ट्रान्समिसिबिलिटी. आता एक कन्क्लुजन बघा जे तुम्हाला मी आता सांगितलं ज्यावेळेला ओमेगा बाय ओमेगा n हा √2 असतो त्यावेळेला √2 त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटीची किंमत किती असते 1 हे बघा. √2 च्या वेळेला ट्रान्समिसिबिलिटीची किंमत 1 आहे. आता ह्या ज्या कर्व्स आहेत पहिली, दुसरी, तिसरी त्या झिटाच्या वेगवेगळ्या किमतीसाठी आहेत. पण तुम्हाला मी त्यावेळेला सांगितलेलं ज्यावेळेला तो 1 होतो त्यावेळेला तिथे झिटाचा काही इफेक्ट होत नाही. या सगळ्या कर्व झिटा किती पण असू दे सगळ्या कर्व शेवटी √2 ओमेगा बाय ओमेगा n असताना ट्रान्समिसिबिलिटी 1 ला बघा एकाच पॉइंट आला म्हणजे झिटाचा काहीच इफेक्ट झाला नाही. त्यानंतर दुसरं एक कन्क्लुजन सांगतो बघा ओमेगा बाय ओमेगा n 1 आहे √2 2 3 इकडे वाढायला लागले राईटला वाढायला लागले पण या सगळ्या कर्व बघा ह्या 1 च्या खाली आल्या बघा 1 च्या खाली याचा अर्थ काय ज्या वेळेला ओमेगा बाय ओमेगा n √2 पेक्षा जास्त आहे इकडे √2 पेक्षा जास्त आहे त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी ही 1 पेक्षा कमी आहे. काय कन्क्लुजन सांगितलं का ज्या वेळेला ओमेगा बाय ओमेगा n √2 पेक्षा जास्त आहे त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी या सगळ्या कर्व 1 च्या खाली आहे. ट्रान्समिसिबिलिटी लेस दॅन 1 आहे. उलटे कन्क्लुजन √2 पेक्षा जेव्हा कमी असणार ओमेगा बाय ओमेगा n √2 पेक्षा जेव्हा कमी असणार त्यावेळेला या सगळ्या कर्व 1 पेक्षा जास्त आहे बघा म्हणजे त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी असणार ग्रेटर दॅन 1. सो असं लक्षात ठेवायचं की ओमेगा बाय ओमेगा n पेक्षा ओमेगा बाय ओमेगा n √2
√2 पेक्षा लहान असेल तर ट्रान्समिसिबिलिटी 1 पेक्षा जास्त असते आणि ओमेगा बाय ओमेगा एन √2 पेक्षा कमी जास्त असेल त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी ही 1 पेक्षा कमी असते. आता अजून एक कन्क्लुजन सांगतो. या 1 ला बघा 1 म्हणजे ओमेगा बाय ओमेगा एन ची किंमत 1 असताना वर जातो या कर्ववर वर जावा ट्रान्समिसिबिलिटीची किंमत बघा हायेस्ट आहे. हायेस्ट किंमत आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला ओमेगा बाय ओमेगा एन हा रेशो 1 असतो त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी काय हायेस्ट आहे. दिले का when ओमेगा बाय ओमेगा एन वर ट्रान्समिसिबिलिटी इज मॅक्सिमम. ओमेगा बाय ओमेगा एन √2 पेक्षा कमी आहे. √2 पेक्षा कमी आहे त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी ग्रेटर दॅन 1 आहे. ट्रान्समिसिबिलिटी इज ग्रेटर दॅन 1. त्यानंतर ओमेगा बाय ओमेगा एन √2 आहे त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी किती आहे इक्वल टू 1. आता ओमेगा बाय ओमेगा एन ग्रेटर दॅन √2 आहे. ग्रेटर दॅन √2 म्हणजे ती ट्रान्समिसिबिलिटी 1 पेक्षा लहान आहे. ट्रान्समिसिबिलिटी इज लेस दॅन 1. हे एकदम इम्पॉर्टंट राहणं कन्फ्युजन होतं. आता रिजन ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय असते बघा. ज्या वेळेला ओमेगा बाय ओमेगा एन एकदम स्मॉल असतो त्याला म्हणतात स्प्रिंग कंट्रोल रिजन. तो इक्वल टू 1 असतो त्याला म्हणतात डॅम्पिंग कंट्रोल रिजन आणि तो ग्रेटर दॅन 1 असतो त्याला म्हणतात मास कंट्रोल रिजन. याच्यावरती काय विचारणार नाही फक्त एक सांगून ठेवलं ओमेगा ओमेगा एन स्मॉल 1 आणि लार्ज स्प्रिंग कंट्रोल डॅम्पिंग कंट्रोल आणि मास कंट्रोल रिजन. आता जसं आपण पोस्ट ट्रान्समिसिबिलिटी पाहिजे तसंच आपल्याला बघायचं मोशन ट्रान्समिसिबिलिटी. ठीक आहे. आता व्हायब्रेटिंग बॉडी कुठे घेतली आपण सपोर्ट म्हणजे व्हायब्रेशन कोणाला ट्रान्समिट होणार आहे मेकॅनिकल सिस्टम. मग ट्रान्समिसिबिलिटी म्हणजे काय एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन ऑफ सिस्टम डिवाइड बाय एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन ऑफ सपोर्ट. म्हणजे व्हायब्रेशन किती ट्रान्समिट झाले आणि ओरिजिनल व्हायब्रेशन त्या सिस्टमचे एम्प्लिट्यूड इज इक्वल टू पुन्हा ट्रान्समिसिबिलिटी इतकीच म्हणजे S डिवाइड बाय Y ट्रान्समिसिबिलिटी फोर्स ट्रान्समिसिबिलिटी या सगळ्याचा फॉर्म्युला एकच आहे. आणि या फॉर्म्युल्याचं कन्क्लुजन तुम्हाला मी आत्ताच एका ग्राफ मध्ये दाखवले ज्यामध्ये ओमेगा बाय ओमेगा एन हा √2 असतो त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी 1 असते. ओमेगा बाय ओमेगा एन हा √2 पेक्षा कमी असतो त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी ग्रेटर दॅन 1 असते. ओमेगा 1 बाय ओमेगा एन हा √2 पेक्षा जास्त असतो त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी ही लेस दॅन 1. हे एकदम महत्त्वाचे ट्रान्समिसिबिलिटीचे कन्फ्युजन आहे. त्यावरती 100% एखादा क्वेश्चन विचारला होता. हा फेज अँगल आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला कुठला पाहिजे तो प्रॉब्लेम तुम्हाला ह्यातून सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आता मी काय करणार आहे काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आपण ऑलरेडी यातले काही क्वेश्चन बघितले होते तर मी ते तो 9 नंबरचा क्वेश्चन बघा. इन द व्हायब्रेशन आयसोलेशन म्हणजे आपण जे कुठली सिस्टम बसवतो आयसोलेशन त्याचा इफ ओमेगा बाय ओमेगा इज लेस दॅन then all the values of damping factor in the transmissibility will be. ठीक आहे. आता ओमेगा बाय ओमेगा हा √2 पेक्षा ज्यावेळेला काय असेल कमी असेल त्यावेळेला डॅम्पिंग फॅक्टरच्या व्हॅल्यू त्या काय जाणं जे आन्सर आहे त्याची सी असते ग्रेटर दॅन युनिटी पेक्षा जास्त जास्त. त्यानंतर हे 10 नंबरचं थोडं लक्षात ठेवा. इन व्हायब्रेशन आयसोलेशन सिस्टम इफ ओमेगा बाय ओमेगा इज ग्रेटर दॅन 1 then the phase difference between the transmitted force and disturbing force is हा त्यावेळेला जो ग्रेटर दॅन 1 असतो त्यावेळेला तो अँगल असतो बघा 180 डिग्री. ठीक आहे. अँगल किती असतो 180 डिग्री. तुम्ही जरा डायरेक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे बघा इन द व्हायब्रेशन आयसोलेशन सिस्टम इफ ओमेगा बाय ओमेगा एन तिची किंमत 3 दिलेली आहे देन द फेज डिफरन्स बिटवीन द ट्रान्समिटेड फोर्स अँड डिस्टर्बिंग फोर्सेस इथे द्यायचं राहिले इज इक्वल टू 1 आहे. इज इक्वल टू 1 then the phase difference is हा काय असतो ज्या वेळेला 1 किंवा ग्रेटर दॅन 1 असतो त्यावेळेला तो 180 असतो. अशी सांगितलेलं ते आहे आता घ्यायचं. बाकीचं ऑलरेडी आपण काल परवा बघितलेला. त्यानंतर बघितलं की व्हायब्रेशन आयसोलेशन ओमेगा बाय ओमेगा ना ज्यावेळेला लेस दॅन टू असतो त्यावेळेला ट्रान्समिसिबिलिटी काय असते ग्रेटर दॅन युनिटी असते ग्रेटर दॅन इथं ऍक्च्युली √2 पाहिजे त्याचं √2 आहे इथं √2 आहे ओमेगा बाय ओमेगा लेस दॅन √2 त्यावेळेला ती ग्रेटर दॅन युनिटी असते इथं √2 आहे.
जरा हा एक क्वेश्चन लक्षात ठेवा 17 नंबरचा. काय म्हटलं बघा, द ऍक्सिलरोमीटर इज यूज ॲज अ ट्रान्सड्युसर टू मेजर. म्हणजे एक ऍक्सिलरोमीटर आहे, तो मेजर करणार आहे काय अर्थवेट इन रिस्टर स्केल. रिस्टर स्केल मध्ये आपण नॉर्मली काय करतो बघा, अर्थवेट मेजर करतो रिस्टर स्केल मध्ये. त्याच्यासाठी इट्स डिझाईन प्रिन्सिपल. आता याचं डिझाईन प्रिन्सिपल काय सांग, इथे काय यूज केलं असते की समजा अर्थ व्हायब्रेट व्हायला लागले, तर ती व्हायब्रेटिंग सिस्टीम झाली म्हणजे सपोर्ट झाला, आणि तुम्ही रिस्टर स्केलचं जे काही ट्रान्सड्यूस ऍक्सिलरोमीटर आहे तो जो तुम्ही त्याच्यावरती ठेवला, ती म्हणजे तुमची सिस्टीम झाली. म्हणजे त्या सपोर्ट मधून त्या सिस्टीम मध्ये व्हायब्रेशन ट्रान्सफर व्हायला पाहिजे. मग आपण काय करतो, ज्या फ्रिक्वेन्सीनं किंवा ज्या अँप्लिट्यूडनं सिस्टीम व्हायब्रेट व्हायला, त्याच अँप्लिट्यूडनं काय व्हायला, रिस्टर स्केल व्हायब्रेट व्हायला. आपण असं कन्सिडर करतो की नॅचरल फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन होण्याची त्या सिस्टीमची आणि तुमच्या रिस्टर स्केलची काय करतो आपण एक करतो. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन एवढी काय करतो, नॅचरल फ्रिक्वेन्सी करतो, म्हणजे इथं रेझोनन्स स्प्रेड होईल. त्याच्यावर आपल्याला रिस्टर स्केलला काय करता येईल, आपला अर्थक्वेक मेजर करता येईल. So the accelerometer is used as transducer to measure the earthquake in resistor scale. It is designed based on its natural frequency is equal to frequency of vibration. Independent. आता एक क्रिटिकल स्क्रिप्चर, क्रिटिकल स्क्रिप्ट म्हणतात मला ऑलरेडी बघितले आपण लास्ट लेक्चर मध्ये, याचे प्रॉब्लेम पण बघितले. ओके, ओके. आता थोडस काय पहिल्या दुसऱ्या टॉपिकचे काही क्वेश्चन्स जे राहिले होते त्यातले पटपट तुम्हाला मी काही क्वेश्चन सांगत. ठीक आहे, त्यातली पहिला क्वेश्चन जो आहे तो वाचा. फ्लुइड रेझिस्टन्स कॉज डॅम्पिंग व्हिच इज नोन एज. तर फ्लुइड रेझिस्टन्स म्हणजे आपण डॅशपॉट घेतो, डॅशपॉट म्हणजे आपण फ्लुइड असतो, म्हणजे थोडक्यात काय विस्कस डॅम आहे, त्याला म्हणजे आपण विस्कस डॅम. आन्सर इज विस्कस डॅम. नेक्स्ट, in damped vibration, amplitude of resulting vibration gradually diminishes. Diminishes म्हणजे कमी व्हायला आहे. ठीक आहे, damped vibration मध्ये व्हायब्रेशन ही कमी होते असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे हे ट्रू आहे. ओके, काय होते damped vibration, आपले amplitude of vibration डिक्रीज होत जाते, हे ट्रू आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, in damped vibration the amplitude of resultant vibration gradually reduces. This is due, आता damped vibration मध्ये amplitude reduce व्हायला लागला. This is due to the, म्हणजे तिने रिझन विचारले. The amount of energy is always dissipated to overcome. आता जी एनर्जी डेसिपेट व्हायला ती कशासाठी डेसिपेट व्हायला, तर काय ते बघा, फ्रिक्शनल रेझिस्टन्स, वर्क डन, फ्लुइड प्रेशर आणि एअर प्रेशर. आता साहजिकच आहे, तिथे काय होणार बाळांनो, की तुमचा जो काही डॅशपॉट असणार त्याचा जो काही स्लाइडर आहे, तो स्लाइडर त्या याच्यामध्ये मूव्ह होताना हे जे फ्लुइड आहे त्याला काय करणार, फ्रिक्शनल रेझिस्टन्स अप्लाय करणार. ठीक आहे, त्यामुळे याचा आन्सर काय, फ्रिक्शनल रेझिस्टन्स. म्हणजे इथे जी काय अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन कमी व्हायला एनर्जी लॉस मुळे, ती कशामुळे, बिकॉज ऑफ द फ्रिक्शनल रेझिस्टन्स. त्याचा आन्सर कुठला आहे, ए. त्यानंतर नेक्स्ट बघा, द रेझिस्टन्स टू द मोशन ऑफ बॉडी इज प्रोव्हाइडेड बाय. द रेझिस्टन्स टू द मोशन ऑफ बॉडी इज प्रोव्हाइडेड बाय. आता इथं आन्सर्स आपल्याला वेगवेगळे दिलेत. आपल्याला पहिला बघा, मीडियम ऑफ व्हायब्रेशन, स्पीड, प्लेन आणि एक्सटर्नल फ्रिक्शन. आता सिंपल आहे, कुठल्या पण एखाद्या सिस्टीम मध्ये व्हायब्रेशनला रेझिस्टन्स म्हणजे डॅम्पिंग जे आहे, समजा तिथं काही बाहेरनं एखादी सिस्टीमच नसेल तर तुम्ही एखादी इलास्टिक बॉडी घेतली, ती पण व्हायब्रेट होता, फ्रिक्शन जरी नसेल सुद्धा थांबते. याचा अर्थ काय, त्याच्या आतमधले जे काही मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकाच्या मोशनला अपोज करतात, म्हणजे ते स्वतः रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतात मोशनला. म्हणजेच ते काय असते, मीडियम ऑफ व्हायब्रेशन, त्याच्यामध्ये आपोआप काय होतं, ते रेझिस्टन्स त्या बॉडीला प्रोव्हाइड होते. सो आन्सर इज मीडियम ऑफ व्हायब्रेशन. देन नेक्स्ट बघा, इन विच डायरेक्शन डज द डॅम्पिंग फोर्स ऍक्ट. आपण नेहमी आता ज्या वेळेला आपण एफबीडी ड्रॉ करतो मासची, त्यावेळेला आपण घेतो बघा, डॅम्पिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट घेतो. सो द आन्सर इज अपोजिट टू द मोशन. त्यानंतर नेक्स्ट, इन विच डायरेक्शन डज द ऍक्सिलरेटिंग फोर्स आहे. आता ऍक्सिलरेटिंग फोर्स म्हणजे ऍक्च्युअल फोर्स, एफ इज इक्वल टू एम ए, म्हणजे जो ऍक्च्युअल फोर्स आहे. ऍक्च्युअल फोर्स म्हणजे आपण डायरेक्शन ऑफ मोशनला असतो आणि तिकडेच फोर्स अप्लाय केलेला असतो. सो इट इज अलॉंग द मोशन, अलॉंग द डायरेक्शन ऑफ मोशन. सो आन्सर इज. नेक्स्ट बघा, हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस ओव्हर डॅम्पिंग ऑकर्स. मी परत एकदा सांगतो, ओव्हर डॅम्पिंगच्या वेळेला रूट हा रिअल असतो, अंडर डॅम्पिंगच्या वेळेला रूट हा कॉम्प्लेक्स असतो, आणि
तिसरी केस म्हणजे क्रिटिकल डॅम्पिंग. क्रिटिकल डॅम्पिंगच्या केसमध्ये रूट इज इक्वल टू 1 असतो. त्यामध्ये 3 आन्सर घेऊया, रिअल, कॉम्प्लेक्स आणि इक्वल. ज्या वेळेला इक्वल असतो इक्वल त्यावेळेला सिस्टीम क्रिटिकली डॅम्प असते. इक्वल असतो त्यावेळेला सिस्टीम क्रिटिकली डॅम्प. कॉम्प्लेक्स असतो त्यावेळेला अंडर डॅम्प. रिअल असतो त्यावेळेला ओव्हर डॅम्प. ठीक आहे, आता इथं ओव्हर डॅम्प विचारले. ओव्हर डॅम्प याचा आपला आन्सर नंबर काय असणार होता? त्याचा आन्सर इज पुढे बघा अंडर डॅम्पिंग विचारला आहे. इन विच केस द फॉलोइंग केस द अंडर डॅम्पिंग ऑकर्स. अंडर डॅम्पिंग साठी काय पाहिजे? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट हा तुमचा काय पाहिजे? रूट पाहिजे. तो आन्सर इज बी. आता डॅम्पिंग फॅक्टर आणि मॅग्निफिकेशन फॅक्टर वरती काय विचारलं का? द रेशो ऑफ सी एंड सीसी. द रेशो ऑफ सी एंड सीसी याला काय म्हणतात आपण? डॅम्पिंग फॅक्टर. डॅम्पिंग फॅक्टर. आता थोडासा हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे पण सांगतो. याच्या पुढचे 5-6 क्वेश्चन जे आहेत त्याच्यामधला आन्सर इथं द्यायला चुकले, पण पेपर मध्ये तुम्ही चुकू नये म्हणून सांगतो. इथं आन्सर द्यायला चुकलं तर तुम्ही चुकू नये म्हणून सांगतो. काय केले? कॅल्क्युलेट क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंट म्हणजे सीसी कॅल्क्युलेट करायचं. सीसी फॉर द फॉलोइंग डाटा. सीसी कॅल्क्युलेट करायचं फॉर द फॉलोइंग डाटा. तर मास दिले, ओमेगा दिलाय. मास दिले, ओमेगा दिलाय. ठीक आहे, मग आता याचा फॉर्म्युला काय असतो? याचा फॉर्म्युला सीसी इज इक्वल टू, मी जर बघितलं तर 2 रूट m इंटू ओमेगा. सॉरी 2 रूट m इंटू के हा फॉर्म्युला आहे. 2 रूट m इंटू के. पण ओमेगा इज इक्वल टू काय असतं? रूट के बाय m. तर त्यात रूट के ची किंमत टाकली तर तुम्हाला हा फॉर्म्युला बघायला मिळतो. सीसी इज इक्वल टू 2 m ओमेगा. इथं तिने एक्स्ट्राची किंमत दिल्या पाय. हा पाय ह्या फॉर्म्युल्यामध्ये नाही आहे. सीसी इज इक्वल टू 2 m ओमेगा. x म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. 2 m ओमेगा हा फॉर्म्युला आहे, पण त्यांनी इथं पाय आणलाय तो एक्स्ट्राचा आहे. तो कसा आला माहित नाही, त्यामुळे हे आन्सर चुकलेले आहेत. पाय येत नाही. सीसी इज इक्वल टू 2 m ओमेगा. किंवा दुसरा फॉर्म्युला आपला लक्षात ठेवा 2 रूट के m. 2 रूट के m. ओके, आणि त्याच्या ओमेगा इज इक्वल टू असं रूट के बाय किंमत टाकली की इन टर्म्स ऑफ ओमेगा तुम्हाला मिळते. याचा आन्सर इथे चुकलेला आहे. याचा आन्सर 8000 आहे. ठीक आहे, 8000. सेम असंच पुढं व्हॅल्यू बदलल्या पुन्हा टाकले तर त्यानं परत पाय घेतला, त्यामुळे आन्सर चुकलेले आहे. हा पाय येत नाही 2 m ओमेगा, त्यामुळे ते आन्सर चुकले. सेम इथं सेम त्यानं परत पाय घेतलाय त्यामुळे आन्सर चुकले. त्यामुळे एकदाही करेक्शन करून घ्या तुम्ही तुमच्या इथं पण सेम की कॅल्क्युलेट करताना व्हॅल्यू देताना पुन्हा पाय यूज केलाय, येणार नाही. ठीक आहे, आता इथं फक्त काय क्वेश्चन आहे सांगतो. कॅल्क्युलेट डॅम्पिंग रेशो म्हणजे झिटा काढायचा. झिटा काढण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? झिटा इज इक्वल टू सी डिवाइड बाय सीसी. तुम्हाला सी ची किंमत दिली, सी ची किंमत राहिलाय सीसी. सीसी पुन्हा कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यानं मास आणि ओमेगा दिलाय, पण त्यानं फॉर्म्युल्यामध्ये बघा इथे परत m पाय वापरलाय. हा पाय येत नाही या फॉर्म्युल्यामध्ये. 2 m ओमेगा हा फॉर्म्युला बरोबर आहे. ठीक आहे, सेम ही चूक पुन्हा केल्या, त्यामुळे तिथले क्वेश्चन्स बघा जवळजवळ कमी. आता इथं बघा युनिट ऑफ डॅम्पिंग फॅक्टर. डॅम्पिंग फॅक्टर झिटाचं युनिट काय असं विचारलंय. आता झिटा म्हणजे काय? सी डिवाइड बाय सीसी. सी डिवाइड बाय सीसी. सी आणि सीसी चे युनिट सेम असणार. बरोबर, दोन्ही डॅम्पिंग कोएफिशियंट आहेत, इथे एकमेकाला कॅन्सल होणार. म्हणजे झिटा डॅम्पिंग फॅक्टरचे युनिट हे 1 असते. 1 म्हणजे युनिटलेस. ठीक आहे, त्यामुळे इथे जे युनिट दिले हे त्याचं नाही आहे. हे याचा अर्थ काय? फॉल्स आहे. जर डॅम्पिंग फॅक्टर युनिट काही युनिटलेस हे फॉल्स आहे. 16 फॉल्स. ठीक आहे, त्यानंतर रेसेस बघा. मॅग्निफिकेशन फॅक्टर इज द रेशियो ऑफ. आता मॅग्निफिकेशन फॅक्टर आपण काल बघितलेला. सांगा काय रेशो आहे? मॅग्निफिकेशन फॅक्टर इज द रेशो ऑफ x डिवाइड बाय xst. x म्हणजे एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन ऑफ सिस्टीम. xst म्हणजे ज्या वेळेला फक्त f0 फोर्स लागलेला असते त्यावेळेची डिस्प्लेसमेंट. म्हणजे तो रेशो कोणाकोणाचा आहे? x म्हणजे तुमच्या सिस्टीमचं व्हायब्रेशन, डिस्प्लेसमेंट ड्यू टू फोर्स व्हायब्रेशन म्हणजे तुमच्या सिस्टीमचं व्हायब्रेशन, 2 xst म्हणजे नुसता f0 फोर्स मुळे लावलेलं डिफ्लेक्शन. आता f0 हा फोर्स काय व्हेरी होणार नाही. f0 साइन असेल तर तो व्हेरी होणार. म्हणजे f0 व्हेरी होत नाही तर तो काय स्टॅटिक फोर्स आहे. तो फोर्स ड्यू टू स्टॅटिक फोर्स. आन्सर काय असेल? त्यानंतर 64 बघा. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ड्यू टू फोर्स व्हायब्रेशन इज डिपेंड ऑन डिफ्लेक्शन ड्यू टू स्टॅटिक फोर्स. आता मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ड्यू टू फोर्स व्हायब्रेशन, आता फोर्स व्हायब्रेशन मध्ये मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट जे आहे स्टॅटिक फोर्स वरती डिपेंड आहे का असं विचारले आहे. का सांगा? कारण की आपण जो फॉर्म्युला तयार केला x इज इक्वल टू f0 बाय k डिवाइड बाय रूट 1 प्लस ओमेगा बाय ओमेगा इन द स्क्वेअर ब्रॅकेट द स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा बाय ओमेगा इन द स्क्वेअर. त्यात न्यूमरेटर जो आहे तो f0 बाय k आहे आणि f0 बाय k म्हणजे असते बाजूला स्टॅटिक डिस्प्लेसमेंट. म्हणजे स्टॅटिक डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड आहे. त्याचा आन्सर आहे ट्रू. ते x च्या फॉर्म्युल्यामध्ये बघा x इज इक्वल टू f0 बाय k रूट
तो रूट बघा 1 प्लस ओमेगा बाय ओमेगा इन द स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर जे आपण आता बघायचं पहिला रूट तो मोठा आहे बघतो त्यामध्ये f0 बाय k ते न्यूमरेटरला याचा ते f0 बाय k म्हणजे काय बाळा डिस्प्लेसमेंट आहे बरोबर f इज इक्वल टू k इनटू डेल्टा डेल्टा इज इक्वल टू f बाय k इथे डिस्प्लेसमेंट आहे so it is true so 65 in which of the following cases the factor c is equal to आता c हा फॅक्टर in which of the following cases the factor c is equal to 0 कुठल्या केसला 0 असणार बघा c 0 आहे म्हणजे डॅम्पिंगच नाही जे नो डॅम्पिंग आन्सर काय झाला पाहिजे बी आता काय झालं पाहिजे ठीक आता बघा याच्या पुढचे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही घरात बघा उद्याच्या लेक्चरला आपण काही राहिलेले आपण अजूनही क्वेश्चन्स घ्या आणि बघा मी आता इथं थांबतो